नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला दररोज रात्री शांत झोप लागावी असं वाटतं का? आणि सकाळी उठल्यावर तुमचं मन फ्रेश, शरीर उत्साही आणि संपूर्ण दिवसासाठी तयार वाटावं असं वाटतंय का? जर तुमच्या मनामध्ये हो असेल तर ही माहिती तुमचं संपूर्ण झोपेचं जीवनच बदलून टाकू शकते. आज मी अशा 7 नैसर्गिक आणि प्रभावी अन्नपदार्थांबद्दल सांगणार आहे जे तुमची झोप सुधारायला खूप उपयोगी ठरू शकतात आणि हो, त्याचा परिणाम तुम्हाला खरंच जाणवेल हे सुद्धा नक्की. पहिलं पाहूया की एक ओळखीचं पण त्रासदायक दृश्य. तुम्ही रात्री बेडवरती जाता, डोळे मिटता पण मन थांबत नाही. सारखं इकडं तिकडे वळणं, छताकडे पाहणं किंवा कधी झोप लागते आणि मग रात्री 2-3 वाजता पुन्हा डोळे उघडतात, पुन्हा झोप लागत नाही. ओळखीचं वाटतंय ना? अशा बेचैन रात्री केवळ थकवा देत नाही तर हळूहळू तुमच्या आरोग्यावरती सुद्धा परिणाम करतात. विशेषतः वय वाढल्यावर 50 वर्षानंतर झोपेशी संबंधित अडचणी वाढू लागतात. आपल्या शरीराचं आतलं घड्याळ, ज्याला सर्केडियन रिदम म्हटलं जातं, ते थोडं थोडं बदलायला लागतं. झोपेसाठी जे नैसर्गिक संकेत मिळायचे ते कमी होतात. पण चांगली गोष्ट म्हणजे निसर्गाकडे यावर सुद्धा उपाय आहे. ना गोळ्या ना केमिकल्स, फक्त अस्सल अन्नपदार्थ जे आपल्या शरीराशी, विशेषतः मेंदू आणि तणाव प्रणालीशी नैसर्गिकरित्या काम करतात. जे लोक हे अन्न रोजच्या रोज आहारामध्ये घेतात त्यांना फरक लगेच जाणवतो. झोप लागायला वेळ लागत नाही, झोप खोल लागते आणि सकाळी उठल्यावर मनसुद्धा प्रसन्न होतं. जणू शरीर पुन्हा झोपायला शिकतंय. जर तुम्ही सध्या झोपेसाठी गोळ्यांवरती अवलंबून असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण यातून तुम्ही त्या सवयींपासून मुक्त होऊ शकता. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या अन्नपदार्थापासून. पहिला अन्नपदार्थ आहे केळी. हो, तीच साधी, रोजच्या वापरातील, स्वस्त असणारी केळी. पण हीच केळी तुमचं नैसर्गिक स्लीप टॉनिक ठरू शकते, कारण त्यामध्ये आहेत 3 महत्त्वाची पोषक तत्व: मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन B6. ही तिन्ही मिळून तुमच्या मेंदूला आणि स्नायूंना आराम देणारा नैसर्गिक फॉर्म्युला तयार करतात. मॅग्नेशियम आणि पोटॅशियम स्नायूंना सैल करतात, शरीराला सिग्नल देतं की आता विश्रांतीची वेळ आली आहे. व्हिटॅमिन B6 ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो आम्ल सेरोटोनिनमध्ये रूपांतरित करतं, जे मूड सुधारतं आणि मनसुद्धा शांत करतं. हाच सेरोटोनिन पुढे मेलाटोनिनमध्ये बदलतो, म्हणजेच झोप लागण्याचा नैसर्गिक हार्मोन. एक आपण उदाहरण पाहूया. तर मंगला जोशी नावाच्या एक आजी आहेत. त्या 65 वर्षांच्या आहेत आणि ज्यांना सतत पाय थरथरणं आणि रात्री वारंवार जाग येणं याचा त्रास होत होता. तर त्यांनी रात्री झोपायच्या 1 तास आधी थोडीशी पिकलेली केळी खायला सुरुवात केली. काही दिवसांमध्ये त्यांच्या हालचाली कमी झाल्या आणि काही आठवड्यांमध्ये, विशेषतः जेव्हा तिनं याच यादीतील इतर अन्नपदार्थसुद्धा ट्राय केले, तेव्हा तिची झोप खोल आणि सलग झाली. रात्री 3 वाजता उठून घड्याळाकडे पाहणं थांबलं. केळीचा परिणाम वाढवायचा असेल तर ओट मिल्कमधून तयार केलेली गरम मऊसर केळीची खीर खा. ती केवळ चवदार नाही तर झोपेसाठी सुद्धा खूप उपयोगी ठरते. एक खास टिप आहे: जर तुम्ही थोडीशी कच्ची केळी खाल्ली तर त्यात रेझिस्टंट स्टार्च नावाचं फायबर मिळतं आणि जे आपल्या पोटातल्या चांगल्या बॅक्टेरियासाठी फायदेशीर ठरतं. हेच बॅक्टेरिया झोपेस मदत करणाऱ्या रसायनांच्या निर्मितीमध्ये सहभागी असतात. लक्षात ठेवा, केळी ही झोपेची गोळी नाही आहे, तर ती तुमच्या मेंदूला पुन्हा नैसर्गिक झोप लागण्याची आठवण करून देते. दुसरा अन्नपदार्थ जर विचाराल तर तो आहे बदाम. हे आपल्या झोपेचे गुप्त रक्षक असू शकतात. बदाम हे फक्त कुरकुरीत किंवा चविष्ट खाण्यासाठीच नाहीत, तर झोप नियंत्रित करणाऱ्या, शरीराच्या प्रणालीवर थेट परिणाम करणारी पोषक तत्व त्यात भरपूर प्रमाणामध्ये असतात. यामधलं सर्वात महत्त्वाचं घटक आहे तो म्हणजे मॅग्नेशियम. हे शरीरासाठी असं कार्य करतं जसं एखादं नैसर्गिक ऑफ स्विच, जे तुमच्या मेंदूला आणि स्नायूंना शांत करतं. जेव्हा तुम्ही बदाम खाता तेव्हा मॅग्नेशियम शरीराला हळूहळू विश्रांतीच्या स्थितीमध्ये नेतं. हालचाली मंदावतात, स्नायू सैल होतात आणि शरीर झोपेसाठी तयार होतं, तेही कोणतीही जबरदस्ती न करता. यासोबतच बदाम तुमचं कॉर्टिसोल नावाचं तणाव वाढवणारं हार्मोनही नियंत्रित करतात. तुम्हाला कधी असं झालं आहे का की तुम्ही झोपायचा प्रयत्न करताय पण मनात विचार थांबतच नाही? हे करायचं राहिलं, तो प्रसंग आठवतो. हे सगळं कॉर्टिसोलमुळे होऊ शकतं आणि बदाम हे कमी करण्यात मदत करतात. बदामांमध्ये व्हिटॅमिन E सुद्धा असतं, जे फक्त शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आहे. हे शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या सूज आणि जळजळीला कमी करतं, विशेषतः मेंदूमध्ये, कारण ही सूज झोपेच्या खोल टप्प्यात अडथळा निर्माण करू शकते. एक मोठा फायदा म्हणजे बदामांमध्ये असलेले चांगले फॅट्स रात्री झोपताना रक्तातील साखरेचं प्रमाण स्थिर ठेवतात. त्यामुळे रात्री 2 किंवा 3 वाजता उठून भूक लागल्यासारखं वाटणं टाळता येतं.
कारण साखरेची पातळी खाली गेली की शरीर सतर्क होतं आणि आपल्याला जाग येते. याचा योग्य उपयोग कसा करायचा? तर याचा योग्य उपयोग करायचा असेल तर झोपण्याच्या सुमारास 1 मूठभर बदाम खा. ते कच्चे खाऊ शकता किंवा थोडा वेळ पाण्यात भिजवूनही खाऊ शकता. भिजवल्यामुळे काही घटक सहज पचायला लागतात आणि मॅग्नेशियम शोषायला मदत होते. जर तुम्हाला थोडं वेगळं काही करायचं असेल तर घरचंच बदाम दूध बनवा. रात्रीचे भिजवलेले बदाम सोलून घ्या, गरम पाण्यामध्ये मिक्सरने वाटा आणि थोडंसं दालचिनी टाका. हे दूध झोपण्याआधी प्यायल्यास मन शांत होतं आणि झोपसुद्धा लवकर लागते. पण थांबा, एक लपलेला झोपेचा शत्रू अजून बाकी आहे. आपण झोप सुधारण्यासाठी कोणते अन्नपदार्थ घ्यायचे याचा विचार करत असतो, पण एक अशी सवय आहे जी वरवर निरुपद्रवी वाटते, पण ती हळूहळू तुमच्या झोपेच्या विरोधामध्ये काम करत असते आणि ती म्हणजे डिकॅफ कॉफी. बरेच लोक मानतात की डिकॅफ कॉफी रात्री पिणं सुरक्षित आहे कारण त्यात कॅफीन नसतं. पण खरं पाहिलं तर त्यात मूळ कॅफीनचं प्रमाण हे 3% ते 10% प्रमाण अजूनही असतंच. आणि जे लोक कॅफीनसाठी संवेदनशील असतात त्यांच्यासाठी एवढंही पुरेसं असतं झोप बिघडवायला. पण खरी अडचण फक्त एवढी नाही आहे. ही कॉफी डिकॅफ करण्यासाठी जी रसायनं वापरतात जसं की मेथिलीन क्लोराईड आणि इथिल ॲसिटेट ती अगदी कमी प्रमाणामध्ये असली तरीसुद्धा आपल्या मेंदूमधील झोप आणि जागेपण सांभाळणाऱ्या रसायनांवरती परिणाम करू शकतात. आणखी एक गोष्ट, आपल्या मेंदूने कॉफीचा चव आणि वास यांचा संबंध जागेपणाशी जोडलेला असतो. म्हणजे जरी डिकॅफमध्ये फारसं कॅफीन नसलं तरीसुद्धा ती चव आणि वास मेंदूला सावध होण्याचा सिग्नल देतात. म्हणून तुम्ही डिकॅफ कॉफी घेतली तरी तिची सवयच तुमच्या मेंदूला चुकीचा संकेत देते, कारण मेंदू सवयीवर चालतो. कॉफी प्यायची कृती, ऊब, वास, चव हे सगळं मिळून तो काम सुरू करायची वेळ असा संकेत समजतो आणि इथूनच खरी समस्या सुरू होते. हा मानसिक गोंधळ झोपेच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावरती, खोल झोपेवरती परिणाम करतो. हाच तो टप्पा असतो जिथे शरीराची दुरुस्ती होते, रोगप्रतिकारशक्ती बळकट होते आणि मेंदू दिवसभरातील आठवणीसुद्धा बांधतो. पण जर तुम्ही या खोल झोपेमध्ये पुरेसा वेळ घालवला नाही तर टेक्निकली जरी 8 तास तुम्ही झोपले असाल तरीसुद्धा सकाळी उठल्यावर थकवा, विचारांची गुंतागुंत आणि अशक्तपणा जाणवतो. जणू झोप न झाली, फक्त पॉज झालं होतं. तुम्ही सगळी गोष्ट अगदी बरोबर करताय. झोपण्याआधी मोबाईल किंवा TV वापरणं टाळता, घरामध्ये शांत वातावरण ठेवता, अगदी रात्री ध्यानधारणासुद्धा करतात. पण तरीही तुम्ही संध्याकाळी डिकॅफ कॉफी प्यायची सवय ठेवली आहे. ही वरवर साधी वाटणारी सवय कदाचित तुमचे हे सगळे प्रयत्न हळूहळू वाया घालवत असते आणि ते आपणाला कळतही नाही. यापेक्षा चांगला पर्याय म्हणजे रात्री झोपण्याआधी कॉफी किंवा चहा न घेता एखादं नैसर्गिक शांत करणाऱ्या औषधी वनस्पतीचं पेय घ्या, जसं की नीट उकळवलेलं कॅमोमाईल टी. या व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला ह्याची एक खास पद्धत सांगणार आहे जी तुमच्या झोपेवरती चांगला परिणाम करू शकते. कॉफीच्या जागी असं नैसर्गिक हर्बल पेय फक्त काही दिवस घेतलं तरी झोपेतील फरक तुम्हाला जाणवेल. ही कल्पना नाही तर खरंच अनुभवलेली गोष्ट आहे, कारण डिकॅफ कॉफी दिसायला झोपेसाठी चांगली वाटते पण खऱ्या अर्थाने ती तुमच्या खोल झोपेची चोर असते, जी झोप तुमचं शरीर खरंच मिळवू पाहते. चला आता तिसऱ्या अन्नपदार्थाकडे वळूया. ते आहे चेरी. ही लालसर रंगाची गोडसर चव असलेली छोटंसं फळ दिसायला जितकी आकर्षक वाटतात तितकी झोपेसाठी उपयोगी आहेत. खूप कमी लोकांना माहीत आहे की चेरी ही निसर्गदत्त झोप नियंत्रक आहे. या फळांमध्ये नैसर्गिकरित्या मेलाटोनिन असतं. ते झोपेसाठी जबाबदार हार्मोन आणि जे आपल्या मेंदूपासून स्रवून शरीराला सांगतं झोपायची वेळ झाली. आदर्श परिस्थितीमध्ये शरीर स्वतःच मेलाटोनिन तयार करतं, पण तणाव, वय, उशिरापर्यंत मोबाईल वापरणं, झोपेच्या वेळा बदलणं या सगळ्यामुळे मेलाटोनिन तयार होणं कमी होतं. अशा वेळी चेरी उपयोगी पडतात. फक्त 10 ते 15 चेरी ताज्या किंवा गोठवलेल्या झोपण्याच्या सुमारे 1 तास आधी खाल्ल्यास तुमचं शरीर पुन्हा नैसर्गिक झोपेच्या तालामध्ये येऊ लागतं. तुमचं आतलं घड्याळ पुन्हा जुळून जातं आणि झोप अधिक गाढ आणि सुसंगत व आरामदायक होते. आणखी फायदेशीर बाब म्हणजे चेरीमध्ये अँथोसायनिन्स नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे मेंदूतील लपलेली सूज कमी करतात. हे अँटीऑक्सिडंट्स म्हणजे रात्री तुमच्या मेंदूची साफसफाई करणारी टीमच समजा. ते तुमचं मानसिक ताण कमी करतात, त्यामुळे सकाळी उठल्यावर मन शांत, विचार स्पष्ट आणि मूडही चांगला वाटतो. तुम्ही कधी सकाळी स्टिफनेस वाटून जागा झाले आहात का? थोडंसं अंग दुखतंय, जड वाटतं, ही लक्षणं असू शकतात की तुमची झोप पुरेशी खोल गेली नव्हती.
चेरी या झोपेच्या सुरुवातीपासून खोल झोपेपर्यंतच्या प्रवासाला सोपं करतं, ज्यामुळे शरीराची दुरुस्ती, मेंदूची पुनर्बांधणी व्यवस्थित होते. आणखी एक उपयोग म्हणजे ऋतू बदलाच्या काळामध्ये जसं की दिवसभराचा प्रकाश कमी होतो तेव्हा मेलाटोनिनचं नैसर्गिक चक्र विस्कळीत होतं. अशा वेळी चेरी हे चक्र स्थिर ठेवतात. पण लक्षात ठेवा, ताज्या किंवा गोठवलेल्या चेरीच वापरा. वाळलेल्या चेरी टाळा, कारण त्यात साखर खूप असते आणि ती साखर शरीराला ॲक्टिव्ह करायला लावते, शांत करण्याऐवजी. तुम्ही चेरी तशाच खाऊ शकता किंवा बदाम ओट मिल्क सोबत स्मूदी बनवूनही खाऊ शकता किंवा इतर झोपेसाठी उपयुक्त पदार्थांसोबत हलकं संध्याकाळचा नाश्ता करू शकता. त्या चवीलाही छान असतात आणि बनवायला सुद्धा सोप्या असतात. आता चौथा अन्नपदार्थ ते म्हणजे किवी. हा एक हिरवट रंगाचा, थोडासा आंबटसर, आतून चमकदार हिरवा दिसणारा फळ तुमच्या झोपेसाठी नवा मित्र ठरू शकतो. पहिल्या नजरेला वाटेल की हे एखाद्या फळसळासाठी असावं, पण या विचित्र कवचाखाली लपलेलं आहे एक जबरदस्त नैसर्गिक झोप वाढवणारं तत्त्व. न्यूझीलंडमधल्या अभ्यासानुसार झोपण्याच्या आधी 1-2 किवी खाल्ल्याने झोपेचा वेळ आणि तिची गुणवत्ता दोन्ही सुधारतं. का? कारण किवीमध्ये सेरोटोनिन भरपूर प्रमाणामध्ये असतं. हा एक महत्त्वाचा मेंदूतील रसायन आहे जो आपला मूड आणि झोप या दोन्ही गोष्टी सांभाळतो. सेरोटोनिनमुळे मन शांत राहतं, भावनिक संतुलन राखलं जातं आणि त्याचं विशेष म्हणजे ह्याच सेरोटोनिनपासून मेलाटोनिन तयार होतं, झोप लागण्यासाठीचं नैसर्गिक हार्मोन म्हणजे किवी. झोपेसाठी शरीराला योग्य सिग्नल देतं. पण इथेच विषय संपत नाही. किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई हे भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस नावाच्या शांतपणाने शरीरावरती होणाऱ्या पण गंभीर परिणाम करणाऱ्या तणावाशी लढतात. हा स्ट्रेस मेंदूचं काम, लक्ष केंद्रित करणं आणि स्मरणशक्ती यावर वाईट परिणाम करतो. कधी सकाळी उठल्यावर डोकं जड वाटतं, लक्ष लागत नाही की सारखं काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. हे सगळं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे होऊ शकतं. किवी हे आतूनच कमी करतं, शरीरामध्ये आणि मेंदूमध्ये. एक मजेशीर गोष्ट म्हणजे किवीच्या सालीमध्ये त्याच्या गरापेक्षा जास्त फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हो, किवी पूर्ण खाणं शक्य आहे, फक्त बाहेरचा केसाळ भाग जो आहे तो स्वच्छ करून घ्या. ही साल पचन सुधारतं आणि खरं तर झोप आणि पचन यांचं नातं खूप जवळचं आहे. हे आता संशोधनातून सुद्धा सिद्ध झालं आहे. याचा जास्त फायदा हवा असेल तर झोपण्याच्या सुमारे 1 तास आधी अर्ध केळ किंवा मग 1 किवी खा. केळ देतं ट्रिप्टोफॅन आणि किवी देतं सेरोटोनिन. ही जोडी तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिक मेलाटोनिन तयार व्हायला मदत करते. हे असं समजा की शरीराला झोपेसाठी योग्य इंधन दिलं जाते. थोडं आणखी सोपं हवं असेल तर किवी, केळ आणि गरम ओट मिल्क एकत्र करून एक हलकी, मऊसूत आणि झोपेसाठी उत्तम अशी स्मूदी तयार करा. चवही छान आणि मेंदूसुद्धा शांत होईल असं पेय. आणखी खास गोष्ट म्हणजे किवी केवळ झोपायला मदत करत नाही, तर झोपेच्या वेळेस होणारी चिडचिड, अस्वस्थपणा आणि स्नायूंमधील ताणदुखी सुद्धा कमी करते. ही सगळी कारणं झोपेचं सगळं गणितच बिघडवतात. छोटंसं दिसणारं हे फळ पण झोपेसाठी जबरदस्त उपाय आहे. पण आता एक सावधगिरी. सॉवरक्रॉट. हो, सॉवरक्रॉट म्हणजे आंबवलेली कोबी झोपेसाठी उपयोगी ठरू शकते, पण ती बरोबर खाल्ली तरच. जर तुम्ही सॉवरक्रॉट चॉकलेट, वाईन किंवा जास्त कोलेस्ट्रॉल असलेल्या पदार्थांबरोबर खाल्ली तर ही जोडी तुमच्या झोपेस अडथळा आणू शकते. का? कारण अशा अन्नाच्या जोड्यांमुळे पचन बिघडवू शकतं आणि मेंदूच्या रसायनांचं संतुलनसुद्धा डळमळीत होऊ शकतं. जेव्हा शरीराला शांतता हवी असते तेव्हा पचन बिघडवणाऱ्या गोष्टी शांततेच्या विरुद्ध काम करतात. सॉवरक्रॉटचा योग्य उपयोग म्हणजे फक्त 2-3 चमचे, तेही झोपण्याच्या किमान 2 तास आधी, आणि ब्राऊन राईस किंवा ओट्स यासारख्या हलक्या कार्ब्सबरोबर खाणं. त्याबरोबर जड प्रथिनं, रेड मीट किंवा मग अतिशय प्रक्रिया केलेले जेवण यांच्याबरोबर सॉवरक्रॉट अजिबात खाऊ नका, कारण यामुळे पचन मंदावतं, पोट फुगतं आणि झोपेमध्ये अडथळा येतो. तुमचं शरीर तुम्हाला संकेत देतं. सॉवरक्रॉट झेपत नसेल तर तुमच्या शरीराकडून अचानक गरम लाट जाणवणं, त्वचेला खाज येणं, चेहरा लाल होणं किंवा सकाळी उठल्यावर डोळ्यांमध्ये जडपणा जाणवणं ही व्हिस्टॅमिन सेन्सिटिव्हिटीची लक्षणं असू शकतात, जी काही लोकांना आंबट अन्नाने होऊ शकतात. घाबरू नका. सॉवरक्रॉट घरच्या घरी बनवणं सोपं आहे. फक्त ताजी कोबी पातळ चिरा, थोडंसं सागरी मीठ टाका, नीट चोळा आणि एक स्वच्छ आणि हवाबंद बरणीमध्ये सुमारे आठवडाभर ठेवा. बाजारातून घ्यायचीच असेल तर रॉ किंवा मग अनपॉइश्चराइज प्रकार घ्या, कारण पॉइश्चराइज केल्यावर त्यातील जिवंत प्रोबायोटिक्स मरतात आणि हेच तर सॉवरक्रॉटचं खरं वैशिष्ट्य आहे.
शेवटी लक्षात ठेवा, सॉवरक्रॉटमध्ये भरपूर विटॅमिन सी असतं, जे आपल्या शरीरातलं तणाव हार्मोन कॉर्टिसोल कमी करतं. कॉर्टिसोल म्हणजे तणावाचं हार्मोन कमी झालं की झोप अधिक खोल आणि शांत लागते. हे आपण पाहिलंच आहे. पण एक छोटीशी सावधगिरी, जर तुम्ही आयर्न सप्लिमेंट घेत असाल तर थोडी खबरदारी घ्या, कारण विटॅमिन सी हे आयर्नचं शोषण वाढवतं आणि शरीरामध्ये आयर्न खूप जास्त झालं तर ते मेलाटोनिन तयार होण्यावरती परिणाम करतं आणि झोप आणखी बिघडू शकते. म्हणून एक सोपा नियम लक्षात ठेवा, सॉवरक्रॉटसारख्या आंबट पदार्थांसोबत कोणतंही सप्लिमेंट घेऊ नका. फक्त ते नैसर्गिक जेवणामध्ये समाविष्ट करा. जेवणाचा भाग म्हणून तुम्हाला वाटेल हे विचित्र आंबवलेलं अन्न खरंच उपयोगी ठरू शकतं का? पण हो, केवळ पचनासाठी नाही तर मेंदू, मज्जासंस्था आणि मानसिक शांततेसाठी सुद्धा हे उपयोगी ठरतं. आता पाहूया 6वं अन्नपदार्थ, ते म्हणजे ओटमील. हे ऐकलं की लगेच आठवतं हे तर सकाळचं नाश्त्याचं अन्न. पण खरं सांगायचं झालं तर रात्री झोपण्याआधी खाण्यासाठी ते परफेक्ट आहे. ओटमील गरम असतं, समाधान देणारं असतं आणि पोटभर वाटतं आणि झोपेसाठी एक अत्यंत उपयुक्त पण दुर्लक्षित उपाय आहे. हे इतकं परिणामकारक का? कारण यामध्ये आहे जबरदस्त त्रिकूट, मॅग्नेशियम, झिंक आणि हळूहळू पचणारे कार्ब्स. मॅग्नेशियम स्नायू सैल करतं, हृदयाची गती थोडी कमी करतं आणि मेंदूला शांत करतं. झिंक मेलाटोनिन तयार होण्यासाठी गरजेचं असतं आणि ओट्समधले कॉम्प्लेक्स कार्ब्स संपूर्ण रात्रभर हळूहळू शरीरामध्ये ऊर्जा पुरवत राहतात. याचा एक महत्त्वाचा फायदा असा आहे, अनेक लोक रात्री 2 ते 3 वाजता जागे होतात. यामागचं कारण स्वप्न नाही, आवाज नाही, तर रक्तातील साखर कमी होणं. तेव्हा शरीर घाबरतं, ऊर्जा कमी झाली असं वाटतं आणि एक सौम्य तणाव प्रतिक्रिया सुरू होते, जी आपल्याला जागं करत. ओटमील हे होऊ देत नाही. ते रक्तातील साखर स्थिर ठेवतं, म्हणजे न अचानक झपाटा, न घसरण, न मध्यरात्री मेंदू सतर्क होणं. आणखी खास गोष्ट म्हणजे ओट्समध्ये एव्हेनिन नावाचं संयुग असतं. त्याचे सौम्य शांततादायक गुण असतात. हे मनातले विचार थांबवायला मदत करतं, अतिउत्साह कमी करतं आणि मन शांत करतं, तेही झोपेच्या गोळीसारखं न वाटता. आणि दुसऱ्या दिवशी गुंगी न राहता एक आदर्श रात्रीचं ओटमील कसं करायचं? अर्धा कप रोल ओट्स गरम बदाम दुधामध्ये किंवा ओट मिल्कमध्ये शिजवायचे. त्यात एक मूठभर भिजवलेले बदाम किंवा अक्रोड टाका. थोडं दालचिनी पावडर भुरभुरा. चव तर अप्रतिमच आणि फायदे दुप्पट. साखर नियंत्रण आणि शरीर मन शांत करणं. एक दुसरा पर्याय आहे, 1 चमचा ओट्स पावडर, थोडंसं केळ आणि प्लांट मिल्क घेऊन स्मूदी बनवा. हे हलकं असतं, पचायला सोपं आणि झोपेसाठी अगदी योग्य. एक बोनस टीप, संशोधनामध्ये दिसून आलं की लोक नियमितपणे ओट्स खातात ते खोल झोपेच्या टप्प्यामध्ये जास्त वेळ घालवतात. म्हणजे ती झोप जी शरीर खरंच बळकट करतं, आतून रिपेअर करतं. जरी झोपेचे तास तेच असले तरीसुद्धा सकाळी उठल्यावर तुम्हाला अधिक प्रसन्न वाटेल, लक्ष केंद्रित होईल आणि मूडसुद्धा चांगला असेल. म्हणूनच ओट्स सकाळच्या वाटीतून काढा आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये घ्या. पुढचा अन्नपदार्थ जो आहे तो आहे अक्रोड. झोपेसाठीचं सुपरफूड, ज्याची तुमच्या मेंदूला प्रतीक्षा होती. अक्रोड हे हृदयासाठी चांगले असतात, ते आपण जाणतोच. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की ते झोप सुधारण्यासाठी सुद्धा अत्यंत प्रभावी नैसर्गिक उपाय आहेत. हे कुरकुरीत सौम्य चव असलेले ड्रायफ्रूट्स आरोग्यदायी फॅट्सने भरलेले असतात, जे थेट आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम करतात. अक्रोड हे विशेषतः ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिडने भरलेले असतात. ही अशी अत्यावश्यक चांगली चरबी आहे जी शरीर स्वतः तयार करू शकत नाही, पण मेलाटोनिन तयार करण्यासाठी खूप गरजेची असते. थोडक्यात सांगायचं झालं तर ही चरबी म्हणजे आपल्या मेंदूसाठी नैसर्गिक कच्चा माल, ज्यामुळे शरीर स्वतः मेलाटोनिन तयार करतं, तेही प्रभावी आणि हळूहळू. झोपण्याच्या आधी फक्त 4-5 अक्रोड खाल्ल्याने तुमचं शरीर झोपेसाठी आवश्यक हार्मोन तयार करू लागतं, ज्यामुळे झोप सहज लागते आणि ती टिकूनसुद्धा राहते. आता अजून एक विशेष गोष्ट आहे, अक्रोडमध्ये मॅग्नेशियम असतं. हे मिनरल शरीरातले स्नायू सैल करतं, रक्तदाब कमी करतं आणि हृदयाची गती थोडी मंदावते. ही सगळी लक्षणं शरीर झोपेसाठी तयार होत आहे याचं नैसर्गिक संकेत आहे. आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे अक्रोडमध्ये थेट तयार मेलाटोनिन असतं, म्हणजे शरीराला काहीही बदल किंवा प्रक्रिया न करता ते मेलाटोनिन थेट वापरता येतं. कधी तुम्हाला रात्री वारंवार जाग येते का? कुठलाही ठोस कारण नसताना त्यामागे एक शक्यता असते की तुमच्या शरीरामध्ये मेलाटोनिनचं प्रमाण कमी आहे किंवा झपाट्याने कमी होत आहे. अक्रोड हे प्रमाण रात्रभर टिकून ठेवतात, त्यामुळे झोप अधिक सलग, गाढ आणि न खंडित होते. चला तर एक उदाहरण पाहूया.
तर सुरेश काका आहेत आणि ते 66 वर्षांचे आहेत. त्यांना दररोज रात्री 2-4 वेळा जाग येत असे. कोणतंही काम नसायचं, कारण नसायचं. त्यांनी त्यांच्या रात्रीच्या जेवणामध्ये थोडेसे अक्रोड समाविष्ट केले. काही दिवसांमध्येच त्यांना फरक जाणवू लागला. झोप अधिक सखोल लागू लागली. मध्ये जर जाग आली तर पुन्हा झोप पटकन लागत असे. अक्रोडचा फायदा अधिक घ्यायचा असेल तर ते खाण्याच्या सुमारे 4 तास आधी पाण्यामध्ये भिजवा. यामुळे फायटेट्स नावाचं संयुग कमी होतं, जे काही पोषण तत्वांचं शोषण थांबवतं आणि भिजवलेले अक्रोड पचायला सुद्धा सोपे होतात. हे अक्रोड केळं किंवा किवीसारख्या कार्बोहायड्रेटयुक्त फळांबरोबर खा. का? कारण कार्बोहायड्रेट्स शरीरातल्या ट्रिप्टोफॅनला मेंदूपर्यंत पोहोचवायला मदत करतात आणि तिथे त्याचं रूपांतर सेरोटोनिनमध्ये आणि पुढे मेलाटोनिनमध्ये होतं. त्याचवेळी अक्रोडमधले हे चांगले फॅट मेलाटोनिनच्या निर्मितीला संपूर्ण रात्री आधार देतात. ही जोडी म्हणजे झोपेसाठी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. झोपण्याच्या सुमारास एका छोट्याशा वाटीमध्ये थोडेसे भिजवलेले अक्रोड आणि किवीचे काप खा. हे अक्रोड जे दिसायला छोटे, मेंदूच्या आकाराचे असतात, झोपेसाठी खूप मोठा फरक करू शकतात. अक्रोड रात्रीच्या सवयींमध्ये समाविष्ट करणं ही एक सोपी, चवदार आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध पद्धत आहे, जी तुमचं शरीर नैसर्गिक झोपेच्या तालामध्ये पुन्हा आणते. ती झोप खोल, शरीराची दुरुस्ती करणारी आणि मेंदूला ताजतवानं करणारी असते, जी सकाळी उठल्यावर तुमच्या एकूण अनुभवामध्ये जबरदस्त फरक निर्माण करते. शेवटी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, झोप ही केवळ शरीराची गरज नाही, तर ती आपल्या जीवनाचा पाया आहे. तुमचं मानसिक स्थैर्य, रोगप्रतिकारक शक्ती, स्मरणशक्ती आणि तुमच्या रोजच्या जीवनातील ऊर्जा याचं मूळ झोपेतच दडलेलं आहे. आणि ही झोप मिळवण्यासाठी तुम्हाला महागड्या औषधांवरती किंवा जबरदस्ती उपायांवरती अवलंबून राहण्याची गरज नाही. निसर्गाने दिलेली अन्नद्रव्य, तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असलेली साधी पण गुणकारी फळं, सुके मेवे आणि काही छोट्या सवयी, या सगळ्यांचा योग्य उपयोग केल्यास झोपेसारखा अमूल्य खजिना पुन्हा मिळवता येतो. म्हणूनच आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी माझ्या झोपेची काळजी घेईन, मी माझ्या शरीराला आणि मनाला आराम देईन, कारण चांगली झोप म्हणजे नव्या दिवसाची खरी सुरुवात असते. तुमचं आरोग्य, आनंद आणि आयुष्य या तिघांच्या सुरेख मैत्रीसाठी आजची झोप पहिला टप्पा नक्कीच ठरू शकते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.